उनका नाथ आदिनाथ और उनके नाथ साईनाथ और उनके ही शिरडी में हमारे बैठे हैं कानिफनाथ। शिर्डी शहरातील कानिफनाथ महाराज परमभक्त दत्ता महाराज त्रिभुवनी यांच्या नूतन वास्तूचा वास्तुशांती कार्यक्रम तसेच श्री कानिफनाथ महाराज मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय। यावेळी श्री साईबाबांच्या पावननगरी श्री कानिफनाथ महाराज यांच्या नूतन देवस्थानाला श्री कानिफनाथ महाराज भाविकांनी भेट देत दर्शनाचा लाभ घेतलाय। या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अमेरिकेतील भाविक दिलीप पार्थ सारथी, जॉन अँडी, मुंबई येथील जितेंद्र यादव, विशाखापट्टणम येथील जयप्रकाश रेड्डी आदी भाविकांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे। प्रथेप्रमाणे श्री कानिफनाथ महाराज यांच्या नूतन मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा व वास्तुशांतीचा विधिवत कार्यक्रम पार पडलाय। प्रसंगी बिरोबा महाराज भगतांचा डफाचा खेळ, धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतलाय। या सोहळ्यानिमित्त शिर्डी नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कमलाकर कोते, सचिन शिंदे, सचिन चौगुले, सुजित गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, अमित शेळके, अशोक गायके, अमोल गायके, वीरेश चौधरी, गोपी कुमावत, गौरव उपासने, निलेश बाराहाते, योगेश बाराहाते आदींसह मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। श्री कानिफनाथ महाराज यांच्या मंदिर बांधणीचा अमेरिकेतही प्रारंभ झाला असून श्री कानिफनाथ महाराज यांचे मंदिर हे लवकरच अमेरिकेतही होईल अशी प्रतिक्रिया अमेरिकेतील भाविक दिलीप पार्थ सारथी यांनी दिली है। हमारा क्या है कि कानिफनाथ भगवान श्रेष्ठ है और हमारा समाना क्या है कि ये सब जनता को सुखी अनुभव होगा और ये हम अमेरिका में एक टेम्पल खोलने के लिए प्रारंभ हो चुका है और आप सब लोग उसका सहायता करने के लिए विनती। ये कानिफनाथ भगवान तो श्रेष्ठ है। हमारा क्या है कि ये भगवान से कोई भी उसको बिलीव करेगा और वो आपको संभालेगा। क्या है कि महाराज बहुत खुश है। हम ये प्लान 1 ईयर से कर रहे थे बट अभी ये काम से सफल हुआ और रात से ये शिरडी का कम्युनिटी के लिए इससे बना हुआ है। सब लोग आकर इधर दर्शन से कर सकते हैं और उसके बाद उसका अनुभव डिफरेंट होगा। पूजा कल का स्टार्ट हुआ तो मॉर्निंग से और आज 2 o'clock को एंड हुआ। सब बहुत लोग आए थे और प्राण प्रतिष्ठा हुई, सब बहुत अच्छा चला। हमारा विनती है कि स्वयं अभी कानिफनाथ भगवान हमारा साथ है और वही अच्छी सब बात की है और वो भी शिरडी में है। अभी तो ये साई बाबा का क्षेत्र बहुत पुण्य का क्षेत्र है। इधर का साई बाबा इधर प्रयास किया और हमारा को बहुत खुशी का बात है और अभी कानिफनाथ भगवान ही ये पुण्य स्थल में आ गया है। ये और भी ज्यादा पुण्य हो गया है। मी शिर्डीमध्ये आलो होतो तेव्हा आमचे एक मित्र होते सुजित करून, त्यांनी दत्ताभाऊ सगळे त्यांना दत्तात्रय महाराज बोलतात त्यांची भेट घालून दिली। मला याच्यामध्ये खरं तर काही विश्वास नसायचा, पण दत्ताभाऊ भेटल्याच्या नंतर आमच्या मुंबईला जय शिवराय जय भीमराव मानवाधिकार संघटना नियोजित सत्यमेव येथे पॅनल ही संघटना आहे आणि ही संघटना झोपडीधारकांच्या हितासाठी त्यांच्या हक्काच्या घरासाठी सतत लढत असते आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था ही इथं मर्यादित संस्था आहे। त्यांचं निवडणूक होतं त्यावेळेस आम्ही दत्ताभाऊंकडे मागणी केली की आमचा हा पूर्ण 18 लोकांचा पॅनल निवडून यावा। दत्ताभाऊंनी इथं
गादीवर बसले, त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी 2 पॅनल उभे होते आणि आपलं 3रं पॅनल. तर ह्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी निवडणूक झाली आणि रिझल्ट होता, आम्ही दत्ताभाऊंना फोन मारला, भाऊ काय होणार? मला आपलाच पॅनल निवडून येणार. बरं ठीक आहे, मोजणी चालू होती आणि आनंदाची बातमी अशी की आमचे सर्व पॅनलचे सभासद, सत्यमेव जयते पॅनलचे जे सभासद होते ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या संस्थेवर 18च्या 18 उमेदवार सत्यमेव जयते पॅनलचे निवडून आले. तर कानिफनाथांचा आमच्यावर आशीर्वाद आहे. दत्ताभाऊंनी आमच्यासाठी जी प्रार्थना केली, जी आमच्यासाठी कानिफनाथांकडे जी मागणी केली ती पूर्ण झाली. माझं स्वतःचं वैयक्तिक आहे, मी जेव्हा माझ्या काय अडचणी आहे ते दत्ताभाऊला वेळोवेळी फोन करून सांगतो आणि ते पण एक मित्र म्हणून, महाराज म्हणून नाही, आणि ते पण राजामध्ये पण बोलतो, दत्ताभाऊ हे झालं पाहिजे, मला काय माहिती नाही, कारण माझ्या समोरचे माझ्यावरती कटकारस्थान करतात. दत्ताभाऊ एकच बोलले, मी तुझ्या पाठीशी आहे, माझा कानिफनाथ तुझ्या पाठीशी आहे, तू काय घाबरू नको, त्यांना जे करायचं करून दे, विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी. आणि माझा विश्वास आहे दत्ताभाऊंवर. ते वेळोवेळी एक मित्रभावनेच्या नात्यातून माझ्यासाठी व माझ्या पॅनलसाठी व आमच्या भूखंडावरील 88-15 या भूखंडाच्या विकासासाठी आणि तो विकास यशस्वी पार पाडण्यासाठी आमच्या सोबत असेल आणि ह्याच्याच मेहनतीने आणि कानिफनाथांच्या आशीर्वादाने आमचा प्रकल्प चांगल्या प्रकारे पार पडेल अशी मी कानिफनाथांकडे मागणी करतो. आज कानिफनाथांच्या प्रतिष्ठापना आहे. आज माझं नशीब की मी त्यांना इथं माझी उपस्थिती झाली आणि कानिफनाथांचं दर्शन मला लाभतंय. कानिफनाथ आमच्या सर्वांच्या सोबत असतील आणि आमच्या मागण्या, आमचा अधिकार कानिफनाथांच्या आशीर्वादाने भेटेल अशी मी विश्वास बाळगतो. जय शिवराय, जय शंभूराय, जय भीमराय. शिर्डी पावननगरीमध्ये साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने शिर्डी बंद रस्त्याला बिरोबाचं मंदिर असून पूर्वेच्या बाजूला त्याच्या मध्यभागी कानिफनाथांचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला साईबाबांचं मंदिर आहे. शिर्डी इथं कानिफनाथांच्या दर्शनाला बंगलोर, अमेरिका इथून लांबून परदेशामधून भाविक दर्शनाला येत असतात आणि अत्यंत असं पावननगरीमध्ये कानिफनाथांचं मंदिर झालेलं आहे. तरी सगळ्या शिर्डी परिसरातील सर्व भाविकांना आनंद होत आहे आणि त्यातल्या त्यात आता परिक्रमा जवळ आलेली आहे आणि त्यात आणखी भर पडणे कानिफनाथांची, म्हणून सगळ्या शिर्डी पंचक्रोशीतील भाविक लोक इथं राहता परिसर, शिर्डी परिसर, बाहेरचे राज्यातून परराज्यातून भक्तगण इथं येत असतात. तरी आम्हाला सगळ्या भक्तगणांना याचा आनंद होत आहे. तरी आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आम्ही सुद्धा इथं आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या गुरुबांची काठी आणि याचा महाल घेऊन आलेलो आहोत आणि आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही बापदेवांचा आशीर्वाद घेतलेला आहे सगळ्यांनी. आम्ही आनंदात सगळं आता आमचा डफाचा खेळ चालू करणार आहोत आणि इथं आता वळकाचा कार्यक्रम चालू होईल आणि भक्तगण भरपूर आलेले इथं परराज्यातून बंगलोर, ओरिसा इकडून भक्त आनंद घेत आहे. आम्ही बी आनंद घेत आहे अशी साई चरणी, कानिफनाथ चरणी, बिरोबा चरणी प्रार्थना करतो. गेल्या 5 ते 6 वर्षापासून या प्राणप्रतिष्ठेचा आम्ही म्हणजे वाट बघत होतो, परंतु आज ते स्वप्न पूर्ण झालं आणि एवढंच स्वप्न पूर्ण नाही झालं, त्याच्या पुढे देखील आम्हाला माझे परम मित्र दिलीप पार्थसारथी यांच्या माध्यमातून आम्ही अमेरिकेला कानिफनाथ महाराजांचं मंदिर उभारतोय. आणि त्यांच्या भक्तीने आणि कानिफनाथ महाराजांचा त्यांना काही जो चमत्कार झालेला आहे त्या चमत्काराच्या परिपाकामधून आज ते अमेरिकेवरील इथं प्राणप्रतिष्ठेसाठी आलेले आणि कानिफनाथांची त्यांच्या हृदयात रूढ भक्ती. आणि कानिफनाथ महाराजांसाठी त्यांच्या हृदयामध्ये इतके अजून काही पुढे स्वप्न आहे. तर काय करायला पाहिजे? शिर्डीमध्ये आता परत त्यांना वृद्ध आश्रम, अनाथ आश्रम, गोरगरिबांचं लग्न आणि त्याच्यानंतर गोरगरिबासाठी काय पाहिजे ते देण्याची त्यांची आता परत तयारी चालू आहे. आणि भगवान तरी त्यांना कधीच कमी करू नये. साईनाथांनी त्यांना, माझ्या नाथांनी, कानिफनाथांनी त्यांना सदैव भरभरून द्यावं हीच माझी नाथांची प्रार्थना आहे.
आणि तुमच्या सारख्यांच्या मित्रांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज गादीची प्राण प्रतिष्ठा झाली. तुम्हाला पण देखील खूप अभिनंदन. द्वारका नगर काटकर वस्ती बेळगाव रोड या ठिकाणी कानिफनाथ महाराजांच्या प्राण प्रतिष्ठा मूर्तीची झालेली आहे. गुरुवार आणि सोमवार या दिवशी इथं गोरगरिबांच्या साठी गादी चालू राहील, द्वार उघडा राहील. असं इतर वेळेसही आले तरी चालेल, परंतु कानिफनाथांचा गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार 3 दिवस आहे. त्या दिवशी प्रत्येकाला ज्या कानिफनाथांच्या रूढी परंपरेनुसार जो भस्मा दिला जातो, नाथांची गादी चालू असते, त्यानुसार चालू राहील. आणि सर्वात महत्वाचं, साईनाथांच्या नगरीमध्ये साईबाबांचं जे आपण मांडीवर लहान मोठे झालो, आणि साई एक नाथ आहे आणि हा एक नाथ आहे. साईंकडे बी चिमटा आहे, कानिफनाथांकडे पण चिमटा आहे, साईंजींकडे साईबाबांकडे पण भिक्षाचा कटोरा आहे, कानिफनाथांकडे पण भिक्षाचा कटोरा आहे, साईबाबांकडे पण झोळी आहे, कानिफनाथ महाराजांकडे पण झोळी आहे. त्याच्यामुळे नाथों का नाथ आदिनाथ और उनके नाथ साईनाथ और उनके ही शिरडी में हमारे बैठे हैं कानिफनाथ. खुशखबर. आता पुणे व मुंबई कोठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार. तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 0075, तसेच 80 70 76 08. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत, साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोलकर 97 67 06 65 85.